राणी, कॉफी झाली का? ए राणी, पटकन आण. जाऊ दे, तरी थांबत बसले तर मला नक्कीच उशीर होईल. उठा ते कॉफी. कॉफी किती वेळ? सॉरी, उशीर झाला. काय होतं ना, विदुला ताई शाळेत जाईपर्यंत ना नुसती धावपळ असते माझी. तू कारणच सांग मला नुसती. घ्या ना. किती गोड केलीस तू. तू राहू दे, मी तिथेच काहीतरी खाते. मुक्ता ताई, आता काय? एक विचारू पटकन. तुमच्या रूम मध्ये ना खूप पसारा झालाय. थोडीशी आवरावरी केली तर चालेल का? चालेल, पण ती सांभाळून कर. म्हणजे बऱ्याच काचेच्या वस्तू पण असतात तिथे. आणि तुला काही मदत लागली तर जीवाला सांग. ओके? आणि हो, सागरच्या कुठल्याही वस्तूंना प्लीज हात लावू नकोस. त्याला आवडत नाही. लक्षात ठेवशील? येते मी. बाय. काय मग मिस्टर भडसावळे, ऑफिसमधली काही नवीन खबरबात, काही न्यूज? सर, सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे आज तुम्ही ऑफिसमध्ये परत आलात. आज ऑफिसमधल्या प्रत्येकाचा चेहरा आनंदाने उजळलाय. नाही म्हणजे मासाहेबांच्या आकस्मिक जाण्याने नाही म्हणायला सगळेजण धास्तावले होते. प्रत्येकाच्या मनात एकच भीती होती, आता पुढे काय. पण आज तुम्ही आलात आणि सगळ्यांना अगदी हायसं वाटलंय. हे ऐकून मलाही बरं वाटलं. आणि कंपनीच्या वाढलेल्या जबाबदारीची जाणीवही झाली. कंपनी पूर्वीसारखी रादर पूर्वीपेक्षाही जास्त चांगली चालावी यासाठी बरंच काही करावं लागेल. पहिल्यांदा आधी आत्तापर्यंत कंपनीत काय झालं या गोष्टी मी ऐकून घेतो आणि यानंतर पुढच्या प्लॅनची आपण आखणी करू. बाय द वे, आनंद आला नाही? सध्या सागर सरांनी आनंदवर एक नवीन जबाबदारी सोपवली आहे. म्हणजे आपल्या अमृत स्वीटसाठी त्याने मुक्ता आणि ज्योतीला मदत करायची. आणि आनंदने ऑलरेडी त्या कामाला सुरुवात सुद्धा केली आहे. व्हेरी गुड. ऍक्च्युअली त्या दोन्ही मुलींमध्ये उत्साह आहे, काम करण्याची इच्छा आहे आणि त्यांच्या बरोबरीला आनंद सारखा अनुभवी माणूस आहे. तेव्हा अमृत स्वीट्सचा काही प्रॉब्लेम होईल असं मला वाटत नाही. एनिवे, ऑफिसमध्ये काय चाललंय? सर, सध्या राकेश सरांनी कारभार हाती घेतलाय. बरं. पण ते कुणाचा सल्ला न घेता आपलंच घोडं दामटवू पाहतात. त्यामुळे कंपनीचं नुकसान होईल याची भीती वाटते. अच्छा, म्हणजे चिरंजीवी आई वडिलांचीच गादी पुढे चालवत आहेत असं म्हणायला हरकत नाही. बर, यावर एक ठोस उपाय माझ्या डोक्यात जो होतो तुम्हाला सांगतो. तुम्हाला कसा वाटतो सांगा. त्याचा त्रास आपल्याला होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर मला असं वाटतं बाहेरची एखादी मोठी जबाबदारी आपण राकेशवर सोपवली तर. म्हणजे माझ्या नाही लक्षात आलं सर. फॉर एक्झाम्पल, एक्सपान्शन फ्युचर प्लॅन्स हा विभाग त्याच्याकडे सोपवायचा. या विभागात एक डायरेक्टर पोस्ट निर्माण करून त्या पोस्टवर त्याला बसवायचं आणि सतत त्याच्यावर हॅमर करत राहायचं की या कंपनीचं भवितव्य हे तुझ्याच हातात आहे. पहिल्यांदा त्याला आपण डेन्मार्कला पाठवू. 2-4 दिवस तिथे राहील. तिथे ॲन्युअल चीज कार्निवल असतो, तो बघेल, तिथे त्याचा अभ्यास करेल. त्यानंतर 1-2 महिन्यातनं मिल्क प्रोड्युसिंग कंट्रीजमध्ये त्याला आपण पाठवत जाऊ. कधी स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज, कधी न्यूझीलंड, कधी कॅनडा. तिथलं दूध, तिथल्या दुधाची प्रॉडक्ट्स याचा तो अभ्यास करेल आणि शेवटी त्या अभ्यासाचा आपल्या कारखान्यासाठी उपयोग होईल. सर, तुमची आयडिया फॅन्टास्टिक आहे, पण ती वर्कआउट नाही झाली तर? फारसं काही बिघडेल असं मला वाटत नाही, कारण या सगळ्या खटाटोपासाठी फार तर 15-16 लाख रुपये खर्च होईल. पण त्यातून राकेशने आपल्या कारखान्यासाठी खरंच एखादं तंत्रज्ञान विकसित केलं तर हा खर्च बघता बघता निघून येईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निदान काही दिवस किंवा काही वर्ष तरी आपल्या रोजच्या कारभारात त्याची ढवळाढवळ नसेल. सर, मी एक सुचवू? ही कल्पना राकेश सरांच्या जर गळी उतरवायची असेल तर तुम्ही पद्माकर साहेबांची मदत घ्या. म्हणजे पद्माकर साहेबांनी जर त्यांना मोठेपणा दिला आणि ही जबाबदारी जर त्यांच्यावर सोपवली तर त्यांचा इगोही सुखावेल आणि मग ते न्यूझीलंडच काय
चंद्रावर जायला सुद्धा तयार होतील. राजू, हा? गॅरेजवर गेले होते, तिथे सांगितलं तू इथे बसलायस. हा, जरा असंच. काय झालं? काय नाही, असंच. जरा आईची आठवण येत होती आणि बाची तब्येत पण बरी नाही ना. काल रात्रीच्या पाय दुखत होते त्याचे. आई गेली बाहेर देवदर्शनाला तिकडे. तिची आठवण आली की येऊन बसतो इकडे निवांत. सवय नाही ना तिच्याशिवाय असं एकटं राहण्याची, त्यामुळं असं तिची सतत कटकट ऐकायची सवय आहे. सकाळी जाताना, ए राजू बाबा काय कधी येणार आई आई. तुम्हाला येते का हो तुमच्या आई बाबांची आठवण? येते ना. मग काय करता तुम्ही? जात असाल ना त्यांना भेटायला? जाते. अशा एकट्या का राहता हो हॉस्टेलवर? नाही म्हणजे तुम्हाला नसल सांगायचं तर नका सांगू. मला काय हो सवय बडबड करायची. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं नाही का मी आईवर गेलोय ते. तिला पण सवय बडबड करायची, मला पण. म्हणून तिची लय आठवण येते मला. आणि मी पण पहिले बाहेर राहायचो घराच्या. आई बाशी भांडून गेलो बाहेर. नाही राहायचं तुमच्याबरोबर, गेलो. पण नंतर माझा बाप बोलतो ना ते पटलं मला. ज्या पोरांच्या डोसक्यावर आई बापाचं छत्र नसतं ना, त्यांचं काय खरं नसतं बघा. काय खरं नसतं. उद्या काय दुखलं खुपलं तर कोण आहे बघायला त्यांना? आपल्याला पण कोण आहे बघायला? आहे कोण आपल्याला एकमेकाशिवाय? हा? आणि तुम्हाला एक सांगू का, आपल्या आई बापासारखी काळजी आपली दुसरं कोणी नाही घेऊ शकणार. कोणी नाही. त्यांच्यासारखी माया दुसरं कोणीच करू शकणार नाही आपल्यावर. एक सांगू का, जा घराकडे परत. आई बाबांकडे जा, त्यांच्या बरोबर राहा, छान राहा. हे खूप काढून टाका डोसक्यातलं हॉस्टेलवर एकट्यानं राहण्याचं. आणि असं मुलीच्या जातीनं एकट्यानं बाहेर राहणं चांगलं नाही हो. चांगलं नाही. तुम्हाला राग नाही ना आला? चहा पिऊया? हा चहा पिऊया का? हा, चला की या. अहो खूप दुखतंय का? आणखी कुठे मार लागलाय मला खरं सांगा बरं. नाही, फार दुखत नाहीये काही. ऑफिसची खूप नासधूस झाली. कम्प्युटरची तर वाटच लागली. बऱ्याचशा गोष्टी तुटल्यात फुटल्या. अहो जाऊ दे जाऊ दे, म्हणजे आता वस्तूंचं नका टेन्शन घेऊ तुम्ही, त्या घेता येतात परत. तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर मला त्याचीच फार काळजी वाटते. पण मला एक राहून राहून समजत नाहीये, त्या कांताच्या ऑफिसमध्ये शिरून तुम्हाला मारण्याची हिंमत कोण करू शकतो? नाही नाही, तुम्ही ना आता काही दिवस ऑफिसला जाऊच नका. नाही नाही, अजिबात जाऊ नका. तुम्ही घरी विश्रांती घ्या. ऐका माझं. असं करून कसं चालेल?
10 ठिकाणी कामं चालू आहेत माझी. तुला माहिती आहे ना, कांताने सगळे अधिकार मला दिलेले आहेत. म्हणजे अनेक माणसं मला भेटायला येतात. अहो येऊ दे हो. असू दे, तुम्ही नका जाऊ ऑफिसला. तुम्ही घरी विश्रांती घ्या प्लीज. ऐका माझं. तुम्ही बसा. मी 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 कॉफी करून आणू का? मी कॉफी करून आणते. हां मला माहिती आहे हे काम त्या गडकरीचंच आहे. काही तपास लागला का? लवकरात लवकर तपास करायचा आणि मला कळवायचं. ओके, बी केअरफुल. सागर काय रे? हे काय करतेस? अरे आज ना आमच्या डायरेक्टर्सची एक मीटिंग झाली. काय डायरेक्टर्स, सीईओ, मॅनेजर्स, कामगार वर्ग सगळे. म्हणजे तू काही म्हण रे, सध्या ही सगळी कामं आम्हीच करतोय ना. अच्छा. पण आमच्या आजच्या मीटिंग मध्ये ना काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आम्ही डिस्कस केले. आय टेल यू सागर, काकू पण एवढ्या इंटरेस्टनी काम करतायत ना. मला असं वाटतं काकू, मी आणि ज्योती आम्ही तिघी मस्त काम करू शकू. तुला काय वाटतं सागर? तुझ्याशी बोलतेय मी, लक्ष कुठे आहे? तुझ्याकडे. हो, सांग मला, मी काय म्हणत होते. ते काय माहित नाही मला, कारण मी तुझ्याकडेच बघत होतो. मुक्ता, तू जेव्हा असं काहीतरी उत्साहाने सांगत असतेस ना, तेव्हा तू खूप छान दिसतेस. तुझ्या डोळ्यात ना एक वेगळीच चमक असते. सागर, you're impossible. ये तर आहे. अब क्या कर सकते हैं. मुक्ता, तू डोळे बंद कर. का? हे नाही सागर, तू नेहमी अशी चेष्टा करतोस. कर प्लीज. कर ना. काय करतोयस? आता उघड. वाव, ब्युटिफुल. सागर, कोणासाठी आहे? ती आपल्या ऑफिसमध्ये पौर्णिमा आहे ना, तिच्यासाठी. सागर, बस हा काय प्रश्न आहे का? अरे कोणासाठी आणणार मी? तुझ्यासाठी आणलंय. रिअली? माय ब्युटिफुल वाईफ. कसं वाटलं प्रेझेंट? खूप छान. पण प्रेझेंट पेक्षाही प्रेझेंट आणणारा जास्त छान. हाऊ क्यूट. आत्ता मुक्ताला डिस्टर्ब नको करायला. किती छान दिसतात हे दोघं असे. आय विश राकेशला कधीतरी कळेल की आय मिस ऑल दिस. हे राकेशचं प्रेम हे असं सहज का नाही आहे? का अजूनही तो माझ्याशी प्रेमाचं नाटकच करतोय? पप्पा, पप्पा मला इथून घेऊन जा ना. मला तुमच्याकडे यायचंय पप्पा. प्लीज पप्पा, मला घेऊन जा ना पप्पा. मला घरी यायचंय पप्पा. प्लीज प्लीज मला तुमच्याकडे यायचंय पप्पा. स्वप्न होतं, पण ते इतकं खरं का वाटलं? माझी विनी खरंच बोलावते का मला? तिच्यावर काही संकट आलंय का? मला पाहायला पाहिजे. उद्याच भेटून येतो.
बराच उशीर झालाय. जेवणार आहेस? राकेश, सॉरी. ते तिकडे राकेश, आर यू ऑलराइट? या आय एम ओके. राकेश, नाथा, नाथा लवकर ये. नाथा, चल. श्रुती, आय एम ओके. अरे तू, नाथा. राकेश, ते चल आता. राकेश, हळू. सावकाश. सावकाश राकेश. आर यू ओके? या आय एम ओके. मुक्ता, 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 मुक्ता.